त्र्यंबक नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्र्यंबक नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याकरिता येत असलेल्या विविध कामांसाठी 22,181 कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात आयोजित कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील 5,140 कोटी, दुसऱ्या टप्प्यातील 17,041 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. कुंभमेळा निमित्त सुरू असलेली आणि प्रस्तावित असलेल्या कामांमध्ये कोणी वाईट हेतूने किंवा मुद्दाम विलंब होण्याच्या हेतूने अडथळा आणत असेल तर त्याची गाई केली जाणार नाही, त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळेस दिला आहे. बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोजा हिरे, आमदार सर्वश्री पंकज भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामन खोसकर, राहुल ढिकले, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर उपस्थित होत्या.